नवी मुंबईतील खारघरमध्ये गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेल्या इस्कॉन मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारी रोजी खारघरमध्ये येणार आहेत। मंदिरात सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा उपलब्ध असतील। हे जगातील दुसरं सर्वात भव्य मंदिर ठरू शकतं। आज राज्यभरात दत्त जयंती साजरी केली जाते। कोल्हापूरच्या नरसिंहवाडीत देखील दत्त जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। नरसिंहवाडीतील दत्त मंदिरात पहाटेपासून भाविकांची भली मोठी रांग पाहायला मिळते। राज्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमानाचा पारा खालावलाय। गोंदियात आज 6.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर विदर्भातही बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला असून मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात किमान तापमान प्रचंड घसरलंय। घाटकोपरमधील पंतनगर परिसरात एक क्रेन कोसळली। या घटनेमुळे घाटकोपरवरून ठाण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली। या प्रकरणी पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे। आज सोन्याच्या किमती घसरल्या असून सोन्याच्या किमती जवळपास 100 रुपयांनी कमी झाल्यात। सोन्याची किंमत कमी झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळालाय। बुलढाण्यातील अडमापूर येथे रात्री एका भरधाव अज्ञात वाहनानं दुचाकीला धडक दिली। या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला। या हिट अँड रन घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। मध्य रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, अभियांत्रिकी आणि देखभाल तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर हार्बर मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। धाराशिव शहरात दिवसाढवळ्या चाकू आणि कोयत्यानं हल्ल्याचा थरार घडलाय। शाळकरी मुलाकडून एका वकिलावर चाकू हल्ला करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। शहराच्या गजबजलेल्या भागात तुंबळ हाणामारी करत तुफान राडा झाल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे। नवीन वर्षापासून सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे दिले जाणार आहेत। गणवेश ओळखपत्र बाळगणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याच्या सूचना नाशिक जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत। 1 जानेवारी 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। जालन्यातील समृद्धी महामार्गावर पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे। जालन्यात तब्बल कंटेनरसह 1 कोटींचा गुटखा जप्त केला गेलाय। जालन्यातील स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय। डंपरने दुचाकीला उडवलं। यात उच्च शिक्षित तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। जालन्यामध्ये बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय, तर 20 प्रवासी जखमी झालेत। पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। मराठवाड्यातील हिंगोलीच्या बाळापूर उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर महिलांना जमिनीवर झोपवल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। येथील रुग्णालयात कॉट उपलब्ध नसल्यानं 43 महिलांना चक्क जमिनीवर झोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्यास असलेल्या नागपूरच्या तरुणाचा गोवा येथील समृद्धी किनाऱ्यावर बुडून मृत्यू झालाय। दिवंगत अभिनेते राज कपूर यांची आज 100वी जयंती साजरी होत आहे। याच पार्श्वभूमीवर अभिनेत्याचे देशातील पहिले स्मारक कोल्हापूरकरांनी उभारले। नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया यांच्या सहकार्याने पुण्यात पुस्तक महोत्सव पार पडत आहे। ऐतिहासिक अशा फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर सुरुवात होणार आहे। या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। नगरपालिका त्यांची प्रॉपर्टी समजून त्यांनी वापरली अशी टीका जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जालन्याचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर नाव न घेता केली आहे। बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या बीड अहमदनगर राज्य महामार्ग डोईठाण येथे चक्का जाम आंदोलन करण्यात आलं। मसाजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करावी, त्याचबरोबर वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जावे ही मागणी करत आंदोलकांकडून राज्य महामार्ग रोखण्यात आला। बीडच्या केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोप असलेले केजचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले। त्यांचा अतिरिक्त पदभार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे देण्यात आलाय। युवासेना प्रमुख आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली आहे। यावेळी त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते।
साताऱ्यातील कास पठारातील हॉटेल मालकांसाठी महत्त्वाची बातमी। या भागात 31 डिसेंबरला बार बालांना नाचवल्यास हॉटेलचं लायसन्स रद्द करण्यात येणार आहे। ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नांदेड शहर प्रमुख गौरव कोटगीर यांचे काही अज्ञातांनी अपहरण केले होते। पोलिसांनी काही तासांच्या आतच त्यांची सुटका केली आहे। पुन्हा 2 महिने धानाचे दर राहणार असतील। शेतकऱ्यांना हमीभावाने धानाची विक्री करून मानावे लागते। पुणे शहरात सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी धुळीचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे या 2 दिवसांत 150 बांधकाम प्रकल्पाचं काम थांबवलं गेलंय। पुण्यामध्ये गुंडांकडून 2 पिस्तूल आणि 6 कारतूस जप्त करण्यात आली आहे। भामवळण मार्गावरील दरी पूल परिसरात कारवाई केली गेली। वर्षा निवासस्थानच्या बाजूला असलेल्या मुक्तगिरी या बंगल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वास्तव करणार आहेत। उदय सामंत यांचं या बंगल्यात वास्तव होतं। उदय सामंत यांनी या बंगल्यातील आपलं सगळं सामान बाहेर काढल्याची माहिती आता समोर येते। बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला गुन्हे शाखेने अटक केली आहे। मुंबई बंगळुरू भामवळण मार्गावरील दरी पूल परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे। ठाण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। एकटीच मॉर्निंग वॉकला गेल्यानं बायकोला एका व्यक्तीनं तलाक दिलाय। पत्नीने पतीच्या विरोधात या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय। राज्यातील शेतकऱ्यांना आता स्मार्टफोनच्या माध्यमातून नोंदवता येणार पीक पेरा। शेतकऱ्यांनी केलेली नोंदणी धरली जाणार ग्राह्य। 15 जानेवारीपर्यंत नोंदविता येणार रब्बीतील पिकांचे क्षेत्र। मुठा नदीपात्रात तब्बल 55 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला ओंकारेश्वर मंदिर ते रिद्धेश्वर सिद्धेश्वर घाटाला जोडणारा जुना पूल पाडण्यास शहर सुधारणा समितीनं मान्यता दिली आहे। हा पूल धोकादायक झाला असून पावसाळ्यात मुठा नदीपात्रातील पाण्याला हा पूल अडथळा ठरत आहे, त्यामुळे हा पूल पाडण्यात येणार आहे। थंडीचा कडाका वाढल्यामुळे नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात लिंबाचे भाव घसरलेत। मार्केटमध्ये लिंबूची आवक जास्त असल्यामुळे दर कमी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। दादर हनुमान मंदिर प्रकरणात रेल्वे प्रशासनाशी चर्चा करू, काहीतरी मार्ग काढू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। आम्हीच एकत्र येत नाही तर कसे एकत्र येतील? शरद पवार आमच्या सोबत आले तर आम्हाला फायदा होईल। रामदास आठवले। दुर्गम भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यासाठी आरोग्य विभागामार्फत 13 रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्यात। आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी श्री दत्त महाराजांचं दर्शन घेत चांदीचा मुकुट अर्पण केला।